आपल्या मानवी जीवनमूल्य या चॅनलमधला आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मुहूर्त. मुहूर्त. माणूस जन्माला येताना कोणत्याही मुहूर्तावर येत नाही आणि मरताना सुद्धा कोणत्याही मुहूर्तावर मरत नाही, पण तरी देखील माणूस आयुष्यभर मुहूर्ताची वाट बघत असतो. हा मुहूर्त चांगला, तो मुहूर्त चांगला, मग त्या मुहूर्तावर हे करू. तर त्याच्यासाठी मग काय होतंय की बऱ्याच वाईट गोष्टी होत आहेत आणि त्या मुहूर्तावरनं आपण बघतो, विशेष करून लग्नाच्या बाबतीमध्ये लग्न मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त. मग त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तारखा, ज्या तारखा शुभ मुहूर्त म्हणून डिक्लेअर केलेल्या असतात किंवा सांगितलेल्या असतात, त्या तारखांना कार्यालयाचं भाडं दुप्पट होतं. मग अशा वेळी काय होतं, तेच कार्यालय पण आपल्याला दुप्पट किमतीने घ्यायला लागतं. कारण का? तर फक्त मुहूर्त. मग ते जर जमत नसेल तर मग इतर गोष्टींच्यासाठी, म्हणजेच काय तर मुहूर्ताला पर्याय म्हणून काहीतरी नवीन एक फॅड निघाले, काढीव मुहूर्त. काढीव मुहूर्त ह्याला काय अर्थ आहे का? ही एक ॲडजस्टमेंट आहे की आता हे नाही आहे म्हणून ते आहे. तर मुहूर्त हा जो काही प्रकार आहे त्याचं बाजारीकरण खूप होतं आहे. कोणतीही गोष्ट करताना शुभ मुहूर्ताची वाट बघायची नसते. आता काय होतं माहिती का, की काही वेळा विनोद पण होतो, काही वेळा हकीकत पण मस्त. मी आता एक तुम्हाला हकीकत सांगतो माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये. माझा एक जवळचा मित्र होता, त्याचा किस्सा तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा एक किस्सा सांगतो की पाकिस्तानची पंतप्रधान बेनझीर भुट्टो मध्यावधी निवडणुका लागल्या, त्यामुळं तिने 7व्या महिन्यामध्ये तिची डिलिव्हरी करून घेतली आणि त्या बेनझीरला मुलगा झाला, पण त्यानंतर ती झाली पंतप्रधान. म्हणजे जन्माच्या वेळी मुहूर्ताचा काही संबंध नाहीये. आता गंमत अशी आहे की माझा एक मित्र, अत्यंत जवळचा मित्र, आणि त्याचा या मुहूर्तावरती एवढा प्रचंड विश्वास की घरातलं साधं भांडं जरी घ्यायचं तरी त्यासाठी मुहूर्त बघायचा, इतका वेडेपणा होता तो. झाली अशी परिस्थिती की त्याचे वडील आजारी पडले. आजारी पडल्यानंतर मृत्यूच्या घटका मोजायची वेळ आलेली होती आणि माझे डॉक्टरांशी संबंध चांगले असल्यामुळे त्या दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं होतं. त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की आता यांचं काही खरं नाही आहे, उगाच व्हेंटिलेटरवरती यांना ठेवून तू पैसे वाया घालवू नकोस, तुझ्या मित्राला सांग की व्हेंटिलेटर कधी काढायचा. आता एवढं सांगितल्यानंतर मी त्या मित्राकडे आलो. त्याला म्हटलं डॉक्टरांनी सांगितलं की आता काही शिल्लक राहिलं अशातला भाग नाही आहे, व्हेंटिलेटर कधी काढायचं ते सांग. तर तो म्हटला की ठीक आहे, सांगतोय थोड्या वेळात. आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर तिथेच ICUच्या बाहेर बसलो. साधारण अर्धा तास झाला तरी पण तो मित्र काही मला भेटला नाही. मी त्याच्या नातेवाईकांना विचारलं कुठं गेलाय, त्यांनी सांगितलं येतो, एक अर्ध्या तासामध्ये येईल. आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं अरे तू कुठं गेला होता? डॉक्टर सारखे विचारतात व्हेंटिलेटर कधी काढायचं, कारण तासाचं भाडं आहे, तासागणिक भाडं वाढत जाणार आहे. मग तो म्हटला नाही, मी घरच्यांशी सगळ्यांशी डिस्कस केलं आणि आमचे जे गुरुजी आहेत त्या गुरुजींना विचारायला गेलो की आता आमच्या वडिलांचं व्हेंटिलेटर काढायचं आहे, तर योग्य वेळ कोणती. तर त्या गुरुजींनी सांगितलं होतं की काढायचं असेल तर आज संध्याकाळी 7पर्यंतची वेळ चांगली आहे. तेव्हा वाजले होते 5. तर ते म्हटले 7पर्यंत काढा आणि त्याच्यानंतरची वेळ काही चांगली नाही आहे. झालं असं की लगेच आम्ही डॉक्टरांना सांगितलं व्हेंटिलेटर काढा. व्हेंटिलेटर काढल्यानंतर माणूस लगेच मरतो अशातला भाग नाही. तो कदाचित 24 तास 48 तास कितीही व्हेंटिलेटर शिवाय जगू शकतो. आणि नेमकं तेच घडलं असं की व्हेंटिलेटर काढला, संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत त्यांच्या मृत्यूची वेळ चांगली होती असं त्या गुरुजींनी सांगितलं होतं. पण हे गृहस्थ काही गेले नाहीत. ती संपूर्ण रात्र विदाऊट व्हेंटिलेटर ते गेले आणि ज्यावेळी ते गेले त्यावेळी नेमकं लागलं होतं पंचक. आता पंचक लागलं आणि पंचकामध्ये ते गेले म्हणल्यानंतर अनेक प्रकारच्या शांती घालायला लागल्या. माणसं किती वेडी असू शकतात. आणि असं नाही मी म्हणत, ही सगळी सुशिक्षित माणसं. माझ्याच ऑफिसमधल्या एक कलिग होत्या, त्यांनी त्यांचं आयुष्यभराची पुंजी, नवऱ्याच्या रिटायरमेंटचे पैसे असं करून एक सुंदर टुमदार बंगला बांधला आणि त्या बंगल्याची वास्तुशांती त्यांना करायची होती, पण मुहूर्त सापडत नव्हता. म्हणून वास्तुशांतीसाठी एक योग्य मुहूर्त म्हणून त्यांनी 1 महिन्यानंतरची एक तारीख फिक्स केली. फिक्स केल्यानंतर काय झालं
1 महिन्याने ती वास्तुशांती म्हणल्यानंतर मग त्या वास्तुशांतीच्या मुहूर्तासाठी बाकीचे सगळी माणसं बोलवणं, हे करणं ते करणं, मोठा कार्यक्रम त्यांना करायचा होता. पण मला वाईट वाटतंय, मला बोलायला पण फार वाईट वाटतंय. दुर्दैवानं त्या महिलेच्या नवऱ्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला. म्हणजे ज्या माणसानी संपूर्ण आयुष्याची पुंजी लावून एक सुंदर घर बघायचं स्वप्न ठरवलं होतं, ते स्वप्न केवळ मुहूर्त खूप पुढे असल्यामुळे ते किती लांबणीवर गेले. त्या माणसाला नाही बघता आलं ते. त्यामुळे कसं आहे, मुहूर्त हा फार विचित्र प्रकार. जाऊ दे, आपण फार सिरियस व्हायला नको आहेत. मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. मी विमा कंपनीमध्ये कामाला होतो, त्यामुळे अनेक विमा एजंटांशी माझा संबंध यायचा. एका विमा एजंटाची गंमत सांगतो. आता एखाद्याची विमा पॉलिसी करायची म्हटलं की साधारण त्याकडे 10 एलपाटे घातल्याशिवाय ती पॉलिसी होत नाही. असा तो जो एजंट होता, त्यांनी 10 एलपाटे घालून एक मोठी 10 लाखाची पॉलिसी आणि हजारो रुपयाचा प्रीमियम अशी ती पॉलिसी त्यांनी इंट्रोड्यूस केली. आणि त्या माणसाने सांगितलं की आता तुम्ही बुधवारी या. त्या पॉलिसी होल्डरने सांगितलं की बुधवारी या आणि चेक घेऊन जा. हा विमा एजंट हा लगेचच अगदी तयारीत, आता एवढी मेहनत घेतली आणि चेक मिळणार म्हणून तो जायला निघतो. पण तो बुधवारी काही जात नाही. तो म्हणतो की नको, बुधवारी नको जायला, आपण गुरुवारी जाऊयात. मग गुरुवारी तो त्या माणसाकडे जायला निघाल्यानंतर का तर गुरुवार त्यांनी का फिक्स केला होता, त्याला दररोज वर्तमानपत्रामध्ये स्वतःचं राशी भविष्य बघायची सवय होती. आणि त्यांनी राशी भविष्यामध्ये बघितलं, अतिशय उत्तम दिवस, वा 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 म्हणला, आता आपलं काम होणार. आणि त्या तडफेनी आनंदाने तो त्या माणसाकडे गेला. पण तो विमेदार सुद्धा याच्याच जातीतला होता. तोही दररोज सकाळी उठला की तो ज्योतिष बघायचा, आजचा दिवस कसा आहे. आणि त्याच्या ज्योतिषामध्ये लिहिलेलं होतं, आज कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. मग हा गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की चेक तयार आहे, मी तुम्हाला देऊ शकलो असतो, पण माझ्या राशीमध्ये आज लिहिलंय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. मग मला सांगा, एवढ्या मेहनतीचा केवळ राशी भविष्यामुळे दोघांच्याही आयुष्यामध्ये किती फरक पडला. त्यामुळे मुहूर्त या विषयाकडे जास्त लक्ष देऊ नका. भगवान गौतम बुद्धाला त्याच्या एका शिष्याने विचारलं की सगळ्यात उत्तम मुहूर्त कोणता. गौतम बुद्ध त्याला म्हणाले की सगळ्यात उत्तम मुहूर्त म्हणजे आत्ताचा क्षण. याच्यापेक्षा उत्तम मुहूर्त असूच शकत नाही. कारण आता मी आहे, तू आहे, दोघेही आपण एकमेकाशी बोलतोय, हसतोय, संवाद करतोय. एवढा सुंदर निसर्ग आहे, ही सृष्टी आहे, हिचं एवढं मोठं वरदान आहे, श्वासागणिक आपण जगतोय. याच्यापेक्षा कोणताही मुहूर्त उत्तम नाही. त्यामुळे जगण्यासाठी किंवा कुठल्याही शुभ कार्यासाठी उत्तम मुहूर्त जर कोणता असेल तो आत्ताचा आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. मुहूर्ताची वाट बघू नका, कोणत्याही मुहूर्तावरती जगायला जाऊ नका. प्रत्येक क्षण हा जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला फेकलेलं हे वरदान आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्या. काहींच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.